नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण चालू घडामोडीवर आधारित 20 प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहोत। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहे। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, INSV कौंडिन्या यांनी अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यातून ओमानकडे आपली पहिली परदेशी यात्रा सुरू केली? त्याचे पर्याय आहे ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी कर्नाटक, डी तमिळनाडू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात। त्यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडेच दिवंगत झालेल्या खालिदा झिया या कोणत्या देशाच्या पहिला महिला पंतप्रधान होत्या? तर त्याचे पर्याय आहे 1 इराक, 2 पाकिस्तान, 3 म्यानमार आणि 4 बांगलादेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश। त्यानंतरचा प्रश्न आहे, SOAR स्किलिंग फॉर AI रीडनेस हा उपक्रम कोणत्या राष्ट्रीय मिशन अंतर्गत राबवला जात आहे? त्याचे पर्याय आहे ए डिजिटल इंडिया मिशन, 2 स्किल इंडिया मिशन, 3 स्टार्टअप इंडिया मिशन आणि 4 आत्मनिर्भर भारत मिशन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्कूल इंडिया मिशन। त्यानंतरचा प्रश्न आहे, कवच 4.0 ही एक स्वयंचलित ट्रेन संरक्षण ATP प्रणाली गुजरातमध्ये कोणत्या रेल्वे विभागावर कार्यान्वित करण्यात आली आहे? तर त्याचे पर्याय आहे ए सुरत वडोदरा, बी वडोदरा अहमदाबाद, सी अहमदाबाद राजकोट आणि डी वडोदरा भरूच। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वडोदरा अहमदाबाद। नंतरचा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये तैवानच्या आसपास चीनने सुरू केलेल्या मोठ्या प्रमाणावरील लष्करी सरावाचे नाव काय आहे? तर पर्याय आहे त्याचे ए ईस्टर्न शील्ड 2025, जस्टिस मिशन 2025, सी ड्रॅगन स्ट्राईक 2025 आणि डी युनायटेड फ्रंट 2025। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जस्टिस मिशन 2025। त्यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडील आकडेवारीनुसार जगात कोणत्या 3 देशांकडे दुर्मिळ पृथ्वी ऑक्साईड REO सर्वात मोठे साठे आहेत? तर पर्याय आहे ए चीन, ब्राझील आणि भारत, बी म्यानमार, चिली, पेरू, सी फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि डी न्यूझीलंड, सिंगापूर आणि रशिया। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन, ब्राझील आणि भारत। त्यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडे बातम्यांमध्ये चर्चेत असलेला रोहतास गड किल्ला कोणत्या राज्यात स्थित आहे? तर पर्याय ए बिहार, बी मध्य प्रदेश, सी राजस्थान, डी गुजरात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार। नंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण विकासासाठी संयुक्त उपक्रम कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला होता? तर त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक ए कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, बी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, सी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि डी नीती आयोग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक। नंतरचा प्रश्न, पाथजेनी हे नवीन संगणकीय फ्रेमवर्क कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर त्याचे पर्याय आहे ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूर, बी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, सी SN बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस कोलकाता, डी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी SN बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस कोलकाता। नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विजयपथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्याचे पर्याय आहे ए केरळ, बी तामिळनाडू, सी कर्नाटक आणि डी तेलंगणा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक। त्यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरली आहे? तर पर्याय ए वनिता दास, बी अनिता गुप्ता, त्यानंतर पर्याय सी जया गांधी आणि डी काम्या कार्तिकेयन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काम्या कार्तिकेयन। नंतरचा प्रश्न आहे, 1 जानेवारीपासून भारतीय निर्यातीसाठी कोणत्या देशात 100% टॅरिफ लाईन्स ड्यूटी 0 असेल? पर्याय आहे ए ऑस्ट्रेलिया, बी फ्रान्स,
सी UK आणि डी रशिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न, दुर्मिळ खजिन्यांच्या साठ्यांमध्ये जागतिक स्तरावर भारत कितव्या स्थानी आहे? तर पर्याय ए पहिल्या, बी 6व्या, सी 3ऱ्या आणि डी 2ऱ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3ऱ्या क्रमांकावरती आहे भारत. नंतरचा प्रश्न आहे, एस कृष्णस्वामी यांचे नियुक्तेस वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ए पर्याय वैज्ञानिक, बी चित्रपट निर्माते, सी इतिहासकार आणि डी पत्रकार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चित्रपट निर्माते. नंतरचा प्रश्न आहे, भांग कॅनॅबिस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर त्याचे पर्याय आहे ए उत्तराखंड, 2 पंजाब, 3 सिक्कीम आणि 4 हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशामध्ये ग्रीन टू गोल्ड उपक्रम सुरू आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर त्याचे पर्याय आहे ए संयुक्त राज्य अमेरिका, बी जपान, सी भारत आणि डी युनायटेड किंगडम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत. त्यानंतरचा प्रश्न, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर त्याचे पर्याय आहे ए मिताली राज, बी मेग लॅनिंग, सी हरमनप्रीत कौर आणि डी स्मृती मंथाना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्मृती मंथाना. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रकाशित केला जातो? तर पर्याय आहे त्याचे ए सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, बी वाणिज्य व उद्योग मंत्रालय, सी वित्त मंत्रालय, डी नीती आयोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. नंतरचा प्रश्न आहे, शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र कोणत्या समूहाद्वारे बांधण्यात येणार आहे? तर त्याचे पर्याय आहे एक अदानी समूह, बी टाटा समूह, सी अंबानी समूह, डी नादार समूह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अदानी समूह. नंतरचा शेवटचा प्रश्न आहे 20वा, RPREX 2025 हा सराव कोणत्या संस्थेने आयोजित केला होता? तर त्याचे पर्याय आहे ए BDE, पर्याय बी CBI, पर्याय सी NDRF आणि पर्याय चौथा आहे डी ICG. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ICG. तर अशा प्रकारे आज आपण चालू घडामोडीवर आधारित 20 प्रश्नांचा सराव घेतलेला आहे. तर या प्रकारचीच प्रश्न ही स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले जातात, म्हणून हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.